नमस्कार मंडळी, रोजची चपाती भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर हा पदार्थ तुमच्यासाठी आहे. आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ह्या ठिकाणी 1 वाटी पालक घेतलेला आहे. पालक खूप छान धुवून बारीक चिरून घ्यायचा आहे. यामध्ये आपण 1 वाटी कोथिंबीर पण घातलेली आहे. कोथिंबीर पण धुवून बारीक चिरून घ्यायची आहे. पालक आपल्याला जास्त घ्यायचा आहे, कोथिंबीर त्यापेक्षा थोडी कमी घ्यायची आहे. लसूण, आले आणि मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे आपण ह्या ठिकाणी, ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे. तसेच मीठ व साखरसुद्धा यामध्ये चवीनुसार घालून घ्यायची. यामध्ये क्रिस्पीनेस येण्यासाठी 4 चमचे तांदळाचं पीठसुद्धा घातलेलं आहे. 1 चमचा कसुरी मेथी घेऊन ती हातावर चोळून यामध्ये घालायची आहे. 2 चमचे ओवासुद्धा आपण ह्या ठिकाणी घेतलेला आहे, तो सुद्धा थोडासा हातावर चोळून मग यामध्ये घालायचा आहे. त्यामुळे त्याचा स्वाद खूप छान येतो ह्याच्यामध्ये. तिखट, हळद, गरम मसाला हे तुमच्या आवडीनुसार घाला. मिरचीची पेस्ट घातल्यामुळे मी ह्या ठिकाणी फक्त 1 चमचा तिखट घातलेले आहे. 1 छोटी वाटी पांढरे तीळ घालायचे आहेत आपल्याला ह्या ठिकाणी. थोडेसेच पाणी घालून ह्या ठिकाणी हाताने मिक्स करून घ्यायचे आहे हे सर्व पीठ, कारण पालकाला पाणी सुटतं. पीठ मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याचा अंदाज येणार आहे की ह्यामध्ये किती पाणी लागणार आहे. हे पीठ आपल्याला घट्टच मळून घ्यायचं आहे. मला हे पीठ अजूनही थोडे कोरडेच वाटते आहे, म्हणून मी यामध्ये थोडेसे पाणी घालून घेणार आहे आणि परत एकदा खूप छान मळून घ्यायचं आहे हे आपल्याला. लागलेस तर अजून थोडे पाणी घालून घेऊ, पण एकदम पाणी घालू नका. बघा, अशा पद्धतीने मी पीठ भिजवून घेतलेले आहे. यावर 2-3 चमचे तेल टाकून याला खूप छान परत मळून घ्यायचे आहे. जेवढं सॉफ्ट तुम्ही कराल पीठ, तेवढा तुमचा पदार्थ खूप छान तयार होईल. 2-3 मिनिट आपण ह्याला परत एकदा खूप छान मळून घ्यायचं आहे. आता आपण एक पेस्ट बनवून घेणार आहोत. यासाठी आपण तूप घेतलेलं आहे. 1 वाटी तूप मला थोडंसं कमी वाटलं, त्यामुळे मी आणखी थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे त्यामध्ये. आता या तुपामध्ये आपण 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहोत. तुपामध्ये कॉर्नफ्लॉवर खूप छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. स्मूथ पेस्ट तयार झाली पाहिजे ह्याची. ह्यामध्ये गुठळी अजिबात राहता कामा नये. आता आपण ह्याच्यासोबत खूप छान चटणी बनवून घेणार आहोत. त्यासाठी आपण 2 आवळे घेतलेले आहे ह्या ठिकाणी. दोन्ही आवळे ह्या ठिकाणी आपल्याला जाडसर किसणीने किसून घ्यायचे आहेत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा किसलेला आवळा घालून घ्यायचा आहे आपल्याला. ह्यामध्ये पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत, शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत, मूठभर कोथिंबीर घालून घेऊयात आपण. ह्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आपण. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. 1 वाटीभर पाणी घालून मिक्सरला लावून घ्यायचं आहे आपण. तर हे आपल्याला थोडंसं जाडसर वाटतंय, तर ह्या ठिकाणी थोडंसं पाणी घालायचं आहे, परत थोडं मीठ घालायचं आहे आणि गूळ घालायचं आहे आणि परत एकदा मिक्सरला लावून घ्यायचं आहे. आता भिजवलेल्या पिठाचा एक गोळा घेणार आहोत आपण ह्या ठिकाणी आणि पिठामध्ये बुडवून लाटायला घ्यायचं आहे. चपाती लाटतो त्याप्रमाणेच आपण खूप छान पातळ लाटून घ्यायचं आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल ह्या ठिकाणी. आता आपण ह्याचा पराठा बनवून घेणार आहोत, पण आपण साधा पराठा नाही बनवणार आहोत ह्याचा, तर एक स्पेशल पराठा बनवणार आहोत. तर तुम्ही पुढे बघा मी काय काय करणार आहे ते. चपाती जेवढी पातळ आणि जेवढी मोठी लाटता येईल तेवढी लाटून घ्यायची आहे आपल्याला. कॉर्नफ्लॉवरची आपण जी पेस्ट बनवून घेतली आहे ती ह्याच्यावर पसरवून घ्यायची आहे, पूर्ण सारखी पसरवून घ्यायची आहे. आता एका साईडने आपल्याला ही चपाती फोल्ड करून घ्यायची आहे. यावर सुद्धा आपल्याला एक पेस्ट परत लावून घ्यायची आहे. पेस्ट लावून आपल्याला परत हे फोल्ड करून घ्यायचं आहे. आता ह्याचा आपल्याला एक रोल तयार करून घ्यायचा आहे. पेस्ट आतल्या साईडला आणि बाहेरच्या साईडला सुद्धा लावून घ्यायची आहे. ही पेस्ट ह्यासाठी लावायची आहे की आपण जेव्हा त्याचा रोल तयार करणार आहोत आणि जेव्हा आपण ते तेव्हा त्याचे खूप छान पदर सुटतील. आता अशा पद्धतीने घट्ट असा रोल तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आणि दोन्ही बाजूनी एकत्र करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने दोन्ही खाट खूप छान एकत्र झाले पाहिजे. मध्ये मात्र त्याला अजिबात दाबायचं नाहीये, ते तसंच ठेवायचं आहे. आता सुरीच्या साहाय्याने मधल्या बाजूने कट करून घेणार आहोत आपण. हे कट केल्यानंतर ह्याचे सगळे पदर वेगवेगळे होणार आहेत.
बघा अशा पद्धतीने त्याचे पदर वेगवेगळे झालेले आहे. याला सुद्धा आतल्या साईड पेस्ट लावून फोल्ड करून घ्यायचं आणि आता हा परत पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. हलक्या हाताने लाटायचं आहे, जास्त जोर नाही द्यायचा. ह्याचे पदर परत सगळे वेगवेगळे झाले पाहिजे, त्यासाठी हा एकदम हलक्या हाताने लाटायचा आहे. पीठ थोडंसं ह्याला कमी लावायचे, हाताने सरकवतच हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. बघा किती छान पद्धतीने आपण गोल पराठा लाटून घेतलेला आहे. आता हा पराठा काठ चांगले त्याचे लाटून घ्यायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित तो भाजला जातो, काठ त्याचे कडक राहत नाहीत. तुम्हाला सुद्धा हा पदार्थ नक्कीच आवडेल, तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा. आपल्याला व्हेरायटी करायला खूप आवडत असतात, त्यासाठीच हा एक छोटासा प्रयत्न. आता हा पराठा आपल्याला तव्यावर टाकून खूप छान शेकवून घ्यायचा. त्यावर आवडीनुसार तेल किंवा तूप या ठिकाणी लावून घ्यायचा. मी तूप लावलेलं आहे, तुपामुळे ह्याला खूप छान स्वाद येतो. दोन्ही बाजूनी क्रिस्पी होईपर्यंत हा आपल्याला शेकवून घ्यायचा आहे. एकसारखं पलटत नाही राहायचं, याला एकदाच फक्त पलटवून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान तयार झालेला आहे आपला पराठा. ह्याला किती छान पदर सुटलेले आहे आणि किती क्रिस्पी झालेला आहे बघा. सॉफ्ट सुद्धा झालेला आहे. तर खूप छान हा असा पराठा तयार होतो. मी परत एक तुम्हाला लाटून दाखवलेला आहे. आता आपण चटणीला तडका देऊन घेऊया. त्यासाठी आपण या ठिकाणी तूप गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरं मोहरी घालून घेतलेली आहे. सुक्या लाल मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि हिंग घालायचं आहे. थोडीशी हळद घालायची आहे आणि चटणीवर तडका घालायचा आहे हा.